बरेचसे काम असतात, यांच्यामुळे 2 कामं एक्स्ट्राची वाढतात ह्या पिल्लांमुळं. आता मी जाते, किचनमधले काही काम राहिले ते करते. पसारा पडला आहे, पण मला भूक लागली आहे. सो मी स्वतःसाठी विचार करत होती की मी काय बनवू. तर मी म्हटलं की का ना आज शेंगोळे केले पाहिजेत. सो मी पुढे आज मला बोर होतं मला, पण मला मच्छी पण येते. पसारा पडला आहे, पसारा दाखवते मी तुम्हाला. माझा पसारा वगैरे तेवढा पडला आहे. स्वयंपाक झाला, कंटाळा आला आता मला. म्हणजे स्वतःसाठी काय बनवू, टिफिन दुपारीच बनवलं, सगळं बनवून झालं होतं. आणि मी दुपारी जेवण केलं तर आता संध्याकाळी मला काहीतरी विचार करत होते की स्वतःसाठी काय बनवू. सो मी म्हटलं की का ना आज शेंगुळे बनवायचे. तर मी शेंगुळे बनवायला घेतलेत. दाखवते तुम्हाला. कुकरमध्ये डाळ शिजते, त्या मला अजून डाळीमध्ये सामान टाकायचं आहे. तुम्ही बघा. मी इकडे चालली होती, मला इकडे नव्हतं जायचं, मला इकडे जायचं. हल्दी ना मग पीठ मी सकाळी भिजवून ठेवलं होतं. सो मला फक्त सकाळी म्हणजे सकाळी नाही, दुपारी नाश्त्यासाठी वगैरे. तर मला आता फक्त शेंगुळे घ्यायचे. एवढा हंडा घ्यायचा, एवढा हंडा घ्यायचा, त्याला लावून करायचं. आणि चकले बोलतात, चकला. सरस वान. एक छोटासा तेलाचा हात लावून ह्या प्रकारे चकल्या बनवल्या जातात. सो अशा सगळ्या बनवून घ्यायच्या. असं पीठ मळून ठेवलं ना की पटकन करायला होतात आणि कंटाळा पण येत नाही. जर तुम्हाला सगळं एका दमात करायचं असलं तर कंटाळा येतो. आम्ही याची फोडणी वगैरे आधीच देऊन दिली, ते मला शूट काही करता आली नाही. सो मी तुम्हाला फक्त चकोल्या करून दाखवते की कशा करते ते. थोडंसं तेलाचा हात घेऊन व्यवस्थित करायच्या, म्हणजे त्या चिपकत नाहीत आणि चांगल्या शिजल्या पण जातात. हे खायला अप्रतिम, म्हणजे खूप छान लागतात. आता मला ते मध्येच मला काय सुचलं काय माहिती, मी अप्रतिम डायलॉग मारला. पण हा खायला खूप चांगल्या लागतात बाबा. काय व्लॉगिंग करून डोक्याला ताप लावून घेतला आहे. बोलणंच पहिले येत नाही आहे. पहिले तर बोलण्यासाठीच कॉन्फिडन्स जमा करावा लागेल मला. कुठून शोधू तुम्ही. सो चला बोलण्यावर माझ्या एवढं लक्ष देऊ नका. तर मी जास्त वेळ एकटी असते ना, सो मी असं कोणाशी जास्त बोलत पण नाही. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये पटकन माझी जीभ पलटत नाही. सो बोलत नाही म्हणजे मी असं नाही की मी कोणाशीच बोलत नाही. घरच्यांशी फोनवर वगैरे बोलून होऊन जातं माझं. आई बहिणी माझ्या ज्या असतील फ्रेंड्स वगैरे त्यांच्याशी. बाकी असं मी पर्सनली शेजाऱ्यांशी पाजाऱ्यांशी बोलत नाही. सो माझा सराव काही होत नाही बोलण्याचा. थोडंफार बोलण्यामध्ये गडबडते. सो बघा चकल्या माझ्या झाल्यात बनवून पूर्ण. तेवढे बस आहेत. सो मी माझ्या एकटीपुरतीच बनवते, कारण संध्याकाळी मला माझ्याकडे जेवायला असं म्हणजे मीच असते. मिस्टरांचं माझं होऊन जातं, ते घेऊन जातात टिफिन वगैरे. सो बघू शकता कुकर झाला आहे आणि एवढा पसारा पडला आहे माझा भांडी धुवायचा. सो मी कालच नखपालिश लावले, मी जाणून लावले, कारण कोणतरी बोललं मला की माझे नख खूप घाण वाढलेत म्हणून. सो बघा नेलपेंट लावून ते थोडे क्लासी वाटायला लागलेत. बिना नेलपेंटचे थोडे वाटतात घाण बघायला, पण ते तुटत नाहीत. ते स्वतःहून तुटलेत तर चांगलं वाटतात. तोडायला माझं मन नाही करत. आणि जर यातलं एक जरी शहीद झालं ना ह्या 2-3 दिवसात, तर हे सगळे उडवल्या जातील. सो माझ्या नखांसाठी प्रे करा की लवकरात लवकर यातला कुठला तरी
एखादा नख शहीद झालं पाहिजे. कुठलं पण काम करताना, कपडे धुताना म्हणा किंवा पोछा मारताना, फक्त एक तरी नख तुटलं पाहिजे. हे किंवा हे कुठलं पण एक नख तुटलं तर ही सगळे उडवल्या जाते. यांचा सगळ्यांचा मी मर्डर करेल. चला बघूया डाळ शिजली काय तर. 3 शिट्ट्या झाल्या डाळीच्या. नख लावलेले हात घेणार आहे मी. सो डाळीची शिट्टी 3 शिट्ट्या तर झाल्यात. गॅस बंद केलाय मी. आणि हे चकल्या पण तयार आहेत. याला वेगवेगळ्या पद्धतीची डिश बोलतात. कुठे कुठे शेंगोळ्या बोलल्या जातात. गुजरात साईडला माझी बहीण असते ती ढोकळा बोलते, डाळ ढोकळी. आणि मी चकल्या बोलते. माहीत नाही मला आता आमच्या गावाला काय बोलतात अमरावती साईडला. पण माझ्या इकडे जे बोलतात तेच मी दाखवते. तर हे एकदा मी कुकरमध्ये टाकलं का, मी कुकरमध्ये चकल्या टाकल्यात की मग मी भांडे धुवायला घेते. सो नख नेलपेंट लावले, जोपर्यंत नख तुटणार नाही तोपर्यंत तुम्हाला नखच बघायला भेटतील माझे. सो बघूया, ट्राय करूया पटापट आवरायला. कॅमेरा कधी मी ह्या साईडला पकडते तर मी ह्या साईडला बघते, ह्या साईडला पकडते तर कधी ह्या साईडला पकडते. चकणी नाही आहे मी चकणी अजिबात नाही आहे. मी ब्लूटूथ ठेवलं आहे माझ्या टाईमपाससाठी. मी गाणे लावते, मला मज्जा वाटते गाणे कामं करताना गाणे लावते. सो चला, आता तर सध्या शूट करते तर मी सगळं बंद केलं आहे. नंतर बघूया. पहिले डाळ ढोकळी बनवते. कॉन्सन्ट्रेट ऑन डाळ ढोकळी. डाळ शिजली आहे. डाळीत मी आता पाणी घालते. थोडं पाणी जास्तच लागतं डाळीला. वास मस्त वाजतोय. बघूया. 5 ते 10 मिनिटं. छानपैकी उकडा आला की मग त्यामध्ये ह्या बनवलेल्या चकुल्या सोडायच्या. चकुल्याच बोलायचं. जर माझी डिश बघताय तर चकुल्याच बोलायचं. कारण मी एकटीसाठी बनवते तर मी इतका कंटाळा करते ना. मी कढीपत्ता टाकलाय, ना मी कोथिंबीर टाकलाय, ना मी मिरची टाकली आहे. कारण मला कापायचा कंटाळा आला. सो मी काहीच टाकलं नाही आणि मी बनवलं. पण नशीब माझं की ते इतकं छान लागत होतं खायला. आणि मेन म्हणजे काय आहे ना, मी थोडी जरासं एक तर एवढा घाम काढून वर्कआउट केला आणि त्यानंतर लोणचं आणि तेल एक्स्ट्रा घेऊन खाणं मला कंटाळा येते. एवढं मेहनत करून वर्कआउट करते मी आणि तो मी थोड्याशा खाण्यासाठी बिघडवू नाही शकत आपलं शेड्यूल. सो मी अवॉइड केलं जास्त मसाले टाकायचं. प्रॉपर हेल्दी काय बोलतात प्रोटीनयुक्त डाएट. म्हणजे ही मुठभर डाळीत मला प्रोटीन भेटलं. मुठभर डाळीत मला प्रोटीन भेटलं आहे. सो असं आहे. आता 3-4 आता मी किती बोटं मोजते माझं मलाच माहिती आणि का मोजते ते. ही डाळ थोडा चांगलं वाफून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता. आणि बघा झाली आहे. बिना मिरचीचं पण आणि बिना कढीपत्ता कोथिंबीरचं सजावट डेकोरेशन केल्यापेक्षा पण चांगलं लागते मला खायला. कढीपत्ता पण टाकू शकता. मला मजा येते. मला माझ्यासाठी बनवलेलं फूड मजा येते. जर मला हे एकदम सिंपल ना तर मे बी मी हे बनवलं पण नसतं. आणि डाळ पण नसतं बनवलं. मी काहीतरी वेगळं काहीतरी खाल्लं असतं बनवून. ओट्स खाल्ले असते किंवा काही पण खाल्लं असतं. पण मी जमत तिथं नसती ट्राय बनवत करून बघा. आणि आता बनवलाय तर याला माझी डिश आहे आणि मी यूट्यूबवर दाखवते तर मी याला चांगलंच म्हणणार आहे. खायला टेस्टी होतं. उगाच काहीतरी बकवास करू नये हे मी स्वतःला बोलते. आणि मी हे शिजेपर्यंत भांडे पण घासून घेतले. चला आता मी हे एन्जॉय करते. उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.